मित्रांनो, कधीकधी आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा काही लोकांच्या शब्दांनी मन पोखरलं जातं. त्या बोलण्याने आपली किंमतच शून्यावर येते असं वाटतं. प्रत्येकाची नजर ही वेगळी असते, पण त्याने तुमचं मूल्य ठरत नसतं. लोक काय बोलतात यापेक्षाही तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्त्वाचं आहे. कठोर शब्द मनाला जखमा देतात, पण तुमचं मन मात्र त्याहून अधिक मजबूत असायला हवं. एखाद्याच्या बोलण्याने तुटून जाऊ नका, कारण तुमचं आयुष्य हे खूप मोठं आहे. जगात अनेक आवाज असतात, पण तुमच्या आत्म्याचा आवाज हा सगळ्यात प्रामाणिक आहे. दुखावणारे शब्द हे क्षणिक असतात, पण तुमचं स्वप्न मात्र चिरंतन असावं. कोणी नाकारलं तरी तुमचं अस्तित्व हे कमी होत नाही. लोकांचं मत बदलतं, पण तुमचं आत्मसत्य टिकावं लागतं. नकारात्मक बोलणं म्हणजे त्यांचं प्रतिबिंब, तुमचं नाही. कुणाचं बोलणं तुमचं मन मोडत असेल तर ते ऐकणं थांबवा. जे तुमच्यावर प्रेम करतात ते तुमचं मन कधीच मोडणार नाहीत. बोललेले शब्द हे जरी बोचरे असले तरी तुमचा शांत संयम हा अधिक प्रभावी ठरतो. वाऱ्याने झाड हलतं, पण मुळं घट्ट असली की ते उन्मळत नाही. बोलणं ही काळजी असू शकते, पण विषयही असू शकतं, म्हणून ते ओळखायला शिका. प्रत्येक वेदना तुम्हाला अधिक मजबूत बनवते. जे बोलून तुमचं मन दुखावतात ते कधीच तुमचं संपूर्ण आयुष्य ठरवू शकत नाहीत. कोणी काही बोलले तरी तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम राहा. शांत राहणं हे कमकुवतपणाचं लक्षण नसून ती तुमची मोठेपणाची खूण आहे. एक वेळ लोकांचं बोलणं थांबवू शकत नसाल, पण त्याला महत्त्व देणं मात्र नक्कीच थांबवू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं मूल्य हे तुमच्या आत्मविश्वासात आहे, लोकांच्या मतात नाही. तुमच्या आत्म्याची ताकद ही इतकी प्रबळ असावी की कोणाच्याही कटू शब्दांनी ती ढासळता कामा नये. मित्रांनो, तुटू नका, झुकू नका, कारण तुम्ही एक सुंदर कथा आहात जी अजूनही लिहिली जात आहे, संपूर्ण होण्यासाठी.